ओळख सांगा. बसा एसबी स्पेशल ब्रांच. बसा बसा बसा. याला चहा पण पाजा. बसा, आता तुमची मजा येईल. बसा. चांगलं केलं. पोलीस स्टेशन स्पेशल ब्रांच एसबी. तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आला. तुम्ही कुठे बसलेले होतात? सर मला एसबी ब्रांच दिलाय. तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होतात? एसबी ब्रांच. कुठे? मला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना. माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घाला? सर मला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घाला? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली. मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो. चेन चोरीला गेले. चहा मी तुमच्यावर घेतला तर मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात. काय केलं तुम्ही येऊन? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? अहो पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं? म्हणजे आमचं प्रायव्हसी म्हणजे काही गोष्ट आहे ना. मी तुमच्या घरात येऊ न विचारता चहा पाजा? काय पद्धती? त्याला सस्पेंड करून टाकतो. सर, या अगोदर पाहायला गेलं तर मस्जिदले अधिकारी लक्ष्मी शुक्लांना आणण्यात आलं, त्यानंतर विरोधकांना कोंडी करण्यात आली. आता विरोधकांवर चक्क पोलीस वॉच नाही. असं आहे की धक्कादायक आहे की तो माणूस डायरेक्ट माझ्या म्हणजे घरामध्ये पकडला जातो. म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही? म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा होता तर वाल्मिक कराडवर ठेवायचा होता ना मर्डर झाल्यानंतर. तर लवकर सापडला असता. पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असते. हे तर आमच्यावरच वॉच ठेवतात. आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय. म्हणजे मी काय बनाव तयार केला बिला नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे. हे तुमच्याच नजरेसमोर. मला तर माहित पण नव्हतं. माझ्या लक्षात आणून दिलं गेलं. त्यांना विचारलं तर मला म्हणाले की मला वरिष्ठांनी सांगितलं जा तुम्ही. मी आलो. आता याच्यात काय होणार? हे पकडून स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं नव्हतो. गेला होता, सस्पेंड केला. त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय त्याच्यात जाऊ दे. सर, बीडमध्ये पाहायला गेलं तर नाकाबंदी लागली असते, कराड पकडला गेला असं 31 मध्ये. आणि आताच जर अशाच पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये असते. अहो साधी गोष्ट आहे. नाकाबंदी घातली. कराडने सांगितलं 11 वाजता 1 तास अगोदर की मी हजर होणार आहे. पुण्यात नाकाबंदी केली असते तर तो पोलिसांच्या हातात लागला नसता. कमीत कमी पोलिसांची रास्त तर राहिली असती. ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला येऊ द्या सीआयडीच्या ह्याच्यात. तो गाडीत न उतरतो सीआयडीच्या दारात. म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे. हे पोलीस एवढे हे नाही आहेत. पोलीस कोणाला चोपटवतात. कराड काय नाही, हे काय नसतं पोलिसांसोबत. पण मला कराडचं कौतुक याच्यासाठी वाटतं की मी 89 सालापासून हे सगळं बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू रेशीम, अरुण गवळी, अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नावं. त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही. पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला. हे मुंबईतले मोठे मोठे गँगवाले त्यांना अख्खी मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घाबरायची. पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे. त्यांची अशी बकोटी धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना. एवढी पोलिसांची दादागिरी होती. या दादागिरी म्हणजे रास्त लीगल. त्या पोलिसांची लाजच घालवली कराडच्या माध्यमातून. लाज म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार. चित्रपटातला सिनेमाला लाजवेल असा प्रकार घडला का? कराड ज्या पद्धतीने एंट्री करतो असं कधी विचारही केला नव्हती.